चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात. नाश्ता बघा बरं, मस्त मस्त नाश्ता. इकडे चहा ठेवलेला आहे. काका नाश्ता करून गेलेले आहेत. माझं सकाळी वॉकिंग झालेलं आहे, देवदर्शन झालेलं आहे, सर्व झालेलं आहे. आता आपणही नाश्ता करूया. लोणी चटणी संपली, उद्याला परत करायला लागणार. चला उद्या करायला परत दाखवी ना मी तुम्हाला चटणी. बघा बरं कसा आहे माझा लुक. बघा बरं छान आहे. आणि हे बघा फूल. अगं बाई माऊली आली ग, माऊली आली. थांबा आधी माऊलीला. माऊली 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 येऊन बसलं तर सांगायचं आलंय म्हणून. म्याव ट्याव करतात का नाही काय. घालते थांब. राजा माझा काय म्हणतात तुझी पिल्ल मोठी झाली. चला किती आहे, 2 आहेत राहिलीत वाटतं शिल्लक. सावकाश प्या. चला हा डोसा आता मस्त निघालेला आहे. सुंदर त्याच हे बघितलं काय किती सुंदर दिसायला लागले पीठ. हे बघा त्याला काय सुंदर सुंदर डोसा. चला माऊलीला घालायला गेले त्यामुळे माझा नाश्ता गार झाला. असू दे. आमची माऊली आहे ती, 2 पिल्लं आहेत तिची. मग तिची सेवा म्हणजे आईची सेवा केल्यासारखं वाटतं. चला हा बघा मस्त डोसा. रोज रोज डोसा. तर अतिशय छान. हे बघा हे काल नवीन आणलं मंगळसूत्र. त्याच्या वाट्या बघा बघण्यासारख्या आहेत, छान आहेत. हे बघा सुंदर आहेत ना डिझाईन. 250ला दिलं ते आमच्या समोरच्या भाभी. हे बघा आणि हे 30ला आणि हे 25ला. फूल फूल तुम्हें भेजा है खत में, फूल नहीं मेरा दिल है. कोण कोणास म्हणाले. हे बघा आपण देवाला जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनातली सांगायची आहे, एखाद्यांच्या पाहुण्यांच्या घरी गेलो तर आपण नुसतं जातोय काय, काहीतरी सांगायला जायचं असेल, करायचं काही काम असेल तर हातात काहीतरी बिस्किटचा पुडा तरी घेऊन जातो का नाही. तसं देवाला प्रेमाने एक फूल घेऊन जायचं. देव कशाचं हवं, फक्त एक प्रेम. फूल घाला, पान घाला, काही घाला म्हणतो. काय नाही तर 2 हात जोडावास. आणि त्याच्याकडे भाव कसा असावा. एखादी प्रेयसी प्रियकराकडे जाताना कसं देहभान हरपून जाते भेटायला, तसं भाव असावा देवाला भेटायला जाताना. म्हणून म्हटलं फूल तुम्हे भेजा आहे खत में. देवाला फूल घेऊन जायचं. फूल नाही मेरा दिल है. माझं प्राण आहे तो माझा. ही सगळी अशी गाणी मोरारी बापू. मस्त काय एक गाणी म्हणतात आणि त्याचे अर्थ सांगतात. बघत राहावं. प्रियतम मेरे मुझको लिखना क्या ये तुम्हारी हालत है. म्हणजे तुम्हाला माहितीये ना, विठ्ठल सावळा आता चंद्रभागेच्या काठाला उभा असतो. वाट पाहत भक्तांची झाली आषाढ चाहुल. चंद्रभागेच्या काठाला उभा सावळा विठ्ठल. तसा आहे देव आपली वाट बघत असतो, भक्तांची वाट बघत असतो. तोही भक्तांवर खूप प्रेम करतो, सगळ्यांवरच करतो, पण तो वाट बघत असतो. या माझ्याकडे, मला सांगा, या मला सगळं कळतंय पण या तर एकदा भेटा तर. तसंच तुलाही वाटतंय का रे देवा की मी यावं, तुला भेटावं, माझ्या सुखदुःखाच्या कहाण्या तुला सांगाव्यात.
आता आई आणि मुलगीचं नातं कसं असतं, मुलीला आईला वाटतं मुलीनं यावं, सगळं संसारातल्या गोष्टी सांगाव्यात, किती आई उत्सुक असते की नाही, तसं आहे हे नातं. गाणी छान अर्थ समजून जर का म्हटली तर अप्रतिम आहेत ही सगळी गाणी. जुनी गाणी सगळी अप्रतिम आहेत, खूप सुंदर. एक एक अर्थ शब्द बघा तुम्ही. ही गाणी नाही आहेत, ही भजन आहेत देवाची. हे कितवेंदा आज या मगाशी तुझा मुलगा पण येऊन गेलाय, मोठा मुलगा. घ्या, कानाला भोक कसं पडलं का तुझ्या, काय करायचं. आई भूक लागती, पिल्लं आहेत. चला आता मी, कोण आहे, चिमण्या, टुक टक 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 टक. आता हे बघा, हे एक चांदीचं पोळ्याचं मंगळसूत्र, हे दुष्काळ झालेलं. हे पण एक वैष्णोदेवीहून आणलं होतं हे मी. आणि मला हे चांदीचं आहे की नाही मला माहित नाही, बघूया आपण आता, ते कळेल आपल्याला. आणि हे माझे चांदीचे 2 निरांजन. कोण टुकटुक करायले, तर हे सर्व मी आता चकचकीत करणार आहे, चकचकीत. बघूया आता कसं कसं काय काय होतंय. हं, हे आहे सिल्वर डिप सोल्युशन. याच्या आतमध्ये हे असं आहे, ओके. याच्यात ठेवायचं हे असं आणि याच्यात टाकायचं. आणून आता जवळजवळ 10-15 वर्ष झालेली आहेत. आता ऑलमोस्ट संपत आलेलं आहे ते. एक 5 मिनिटं लागतात पूर्ण काळेपणा निघून स्वच्छ छान व्हायला. तर तुम्हाला दाखवते मी कसं स्वच्छ व्हायला लागलेलं आहेच. लगेचच होतं, झालं किती, 1 मिनिट तर झालं काय, सेकंद झाली, सेकंद. 1 मिनिट बास होते. हा, चला एक एक करूया. कारण आता कसं माहितीये काय की आपल्याला हे सगळं करावंच लागतं ह्या घरात बसून. तुम्ही म्हटला होता मला की ते एक लिक्विड मिळतं, पण हे संपू दे ना, हे संपल्यावर मग आणूया. ते एक पांढरी लिक्विड मिळतंय मला माहितीये. तर तसंच माझ्या मैत्रिणीनं पण एक लिक्विड दिलेलं आहे मला, पण आता हे संपल्यावर ते काढ. आता 15 वर्ष झाली, अजून हे 1 वर्षभर जाईल. आता दाखवू का, बोलता बोलता जेवढं होईल तेवढ्यातच दाखवते, म्हणजे आणि सुद्धा नंतर होईल. हे बघा, आणि हाताला काही होत नाही. हे बघा, चकाकायला लागलं का, लागलं की चकाकायला. अजून थोडं, एकदा. हाताला काही होत नाही. हा, मला वाटायचं भीतीपूर्वी काय होईल, भोकं पडतील का, पण नाही, तसं काय होत नाही. हातावर काय रिएक्शन येत नाही. प्लॅस्टिक मध्ये असते, ह्याला एक विशिष्ट वास असतो. तर आता आपण हे बघितलेलं आहे, ऑलमोस्ट हे झालेलंच आहे. आता ते पुसायला टाकलं त्याच्यात, आता हे टाकूया. तुम्हाला माहिती आहे लगेच होते, मागच्या वेळेला दाखवलं मी तुम्हाला. दोन्हीतला फरक दाखवणार आहे मी आता. किती, 1 मिनिट, अर्धा सेकंद सुद्धा झालेलं नाही, 30 सेकंद पण झाले नाही. अर्धा सेकंद नाही, अर्धा मिनिट. हे बघा, या दोन्हीतला फरक बघा, दिसला का, झाला का मगासचा आणि आत्ताचा फरक. हे बघा, आता इकडची बाजू पडली होती, लिक्विड कमी आहे म्हणून ह्या बाजूचं टाकलं की झालं. आणि हे बघा, पुढचं बघा, झाला ना फरक. लगेचच होते ते, काय वेळ लागत नाही त्याला. तर हे टाकूया, काळा डोस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 50
51, 52, 53, 54, 55, 57, 58, 59 आणि 60 म्हणजे 1 मिनिट. बघा फरक. सी द फरक. हे बघा, दिसला का फरक? हे बघा, झालं का नाही? तर मला कुठे एवढं चकचकीत करायचं ढीगभर, मला एवढंच करायचं, फार चकमाक करून काही गरज नाहीये. आता हे बघूया आपण, हे चांदी आहे की नाही हे मला बघायचं. चांदी असलं तर होईल चांगलं, चांदी नसलं तर नाही होईल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 आणि 60 झालं ना. हे पण चकचकलं की. तर आता आपण 60 म्हटलेलं आहे. बघूया आता हे काय चांदी आहे का नाही. चांदी नाही आहे, हे ब्लॅक मेटल आहे, पण तरी स्वच्छ झालं, मगाचपेक्षा स्वच्छ झालं. पण ही चांदी नाही आहे. मला तेच बघायचं होतं की मी ते वैष्णोदेवींना आणलेलं आहे, मलाही काही आठवत नव्हतं चांदी आहे का नाही, पण हे ब्लॅक मेटल आहे. हे बघा, झालं मगाशी होतं त्याच्यापेक्षा जास्त छान झालं. पण म्हणजे असं हातात घालतात ना ते, छान झालं. पण चांदी नाही आहे, कळलं की नाही. मगाशी अगदीच काळं ढोळस होतं. चला दाखवू का तुम्हाला, हे सगळं दाखवते. लिक्विडची बाटली, आता अगदी थोडं लिक्विड शिल्लक आहे, लगेच झाकण घालून ठेवायचं. सिल्वर डेप, आता ह्याच्यामध्ये हे फडकं ठेवायचं कायमस्वरूपी. हे मंगळसूत्र, हे ते मगाशी केलेलं व चांदीचं नाही, आणि हे 2. अशा पद्धतीने आपण आज एक काम केलेलं आहे. मी तुम्हाला म्हणत असते की माझे व्हिडिओज मोटिवेशनल आहेत, मोटिवेशनल आहेत. मग तुमच्यातलं कोणतरी म्हणतं ह्यात काय मोटिवेशनल, पैशासाठी तर करता सगळं. मग मोटिवेशनल टॉक्स वगैरे मोठे मोठे जे सेशन असतात ना, त्यालाही ढिगभर पैसे घेतात बरं काय. म्हणजे सांगते मी तुम्हाला, फक्त चकाटफू कोणी करत नाही ना. चकाटफू पैसे तर सगळ्यांनाच मिळतात, सगळ्याचेच, कळलं का. कोणीच काही फुकट घेत नाही. तुम्ही उद्या म्हणाल शाळा काय, शाळात शिक्षण देतात ते पैसे घेतात, ट्युशन्सला पैसे घेतात, अकॅडमीला पैसे घेतात, पैसे घेऊनच करतात, पण चांगलं काम करतात लोक. तसंच आहे, आम्हालाही माहिती आहे, आम्ही हे चांगलं काम करत असतो. स्त्रियांमध्ये जागरूकता यावी, म्हणजे इन्फोटेनमेंट, आनंद मिळावा, इन्फॉर्मेशनही मिळावी, एंटरटेनमेंटही व्हावी, एन्जॉयमेंट पण व्हावी. स्त्रियांच्या बाबतीत स्पेशली माझे सगळे स्त्रियांच्यासाठीच असतात. तर म्हणून मी तुम्हाला म्हटलं की हे आपलं इन्फोटेनमेंट चॅनल आहे, ज्ञानामृत पाजणारे चॅनल आहे. मी म्हणत असते मोटिवेशनल आहे, इन्स्पिरेशनल आहे. मोटिवेशनल म्हणजे आता बघा, हे तुम्हाला बघून तुम्हालाही वाटणार की नाही की आपणही आता करावं, हे सोपं आहे, अरे रे 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 माझंही करायचं काम राहिले, लगेच करून टाकते, असं तुम्ही पटकन म्हणता. आणि म्हणून मीही तुम्हाला असं सुचवत असते, अरे तुमचं हे काम राहिलं असेल तर बघा. हां, तर म्हणून मी म्हणत असते. तर तुमच्यापैकी कोणीतरी म्हणता पैशासाठी करता, पैशासाठी करता. बरोबर आहे, एवढं सातत्याने काम करायचं वर्षानुवर्षे, चकटफू कोणी करत नाही. पण चांगलं काम करणं याला फार महत्त्वाचं आहे. नुसतंच घरात बसून दुसऱ्यांना नावं ठेवणं, निगेटिव्ह कमेंट्स करणं, फालतूपणा करणं, हे काय हे करण्यापेक्षा आम्ही काहीतरी 4 कामं करतो चांगली, कळलं. तर ज्यांनी मला कमेंट केलेली आहे तर त्यांच्यासाठी हे उत्तर होतं माझं. तुम्ही सुद्धा चांगलं काहीतरी करा, म्हणजे तुम्हाला असे वाईट विचार, वाईट थॉट्स, निगेटिव्ह कमेंट्स करावंसं वाटणार नाही. आता आम्हाला माहिती आहे, हे काम करताना, समाजात काम करताना, स्त्रियांच्यासाठी काम करताना स्वतःला काहीतरी मेंदूमध्ये चांगले विचार आणावे लागतात, तेव्हाच हे आम्ही बोलू शकतो, करू शकतो. तर तेव्हा चांगले विचार आणणं ही पॉझिटिव्हिटी आहे. ते दुसऱ्यांना द्यावेसे वाटणं ही पॉझिटिव्हिटी आहे, कळलं का. आणि मग ते करताना
आम्हाला जर का कोणी त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं काहीतरी आमचं कौतुक केलं, कौतुकच म्हणायचं त्याला, जे काही आम्हाला पैसे मिळतात ते कौतुकापोटीच मिळत असतात, तर ते कोणी केलं तर बाकीच्यांनी त्याच्यावरती जळू नये, असं एवढंच माझं म्हणणं आहे. काम करण्याचं तर तुम्ही कौतुक करू नका, पण तुम्हीही त्याचं काय हे घ्या, प्रोत्साहन घ्या त्यांनी, किंवा त्या व्यक्तीपासून शिका, किंवा त्याने ती ऊर्जा घ्या आणि मग तुम्ही हे करायला लागा. कारण की आपल्या चॅनलवरच्या बऱ्याच जणी हे करायला लागलेल्या आहेत. छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ टाकतात, काय काय ठेवा मी काढून ठेवते हां. शॉर्ट व्हिडिओ टाकतात, कुठे ट्रिपला गेलं की काढतात. मी भजन टाकलं की म्हणतात अरे मलाही येतं भजन, मी पण टाकते. तर मी म्हणत असते टाका टाका तुम्ही, आम्ही बघू तुमचे. तर हेच तर आहे मोटिवेशनल, की यातून तुम्हीही शिकावं. आणि तुमच्याकडे कलागुण आहेतच, प्रश्नच नाही आहे. प्रत्येक स्त्रीकडे कलागुण आहेतच. अहो ती स्त्री आहे म्हणजेच ती कलांनी भरलेली आहे बरं का. 64 कलांची पुतळी आहे ती. तर त्यामुळे तुमच्या ज्या कला आहेत त्या तुमच्याजवळ तर आहेतच, पण थोड्याशा आम्हालाही दिसू द्या. त्यामुळे तुम्ही पण चॅनल काढा आणि सुरुवात करा. अहो पहिले 100, 200, 300, 400, 500, 600 चॅनल 1 रुपयासुद्धा तुम्हाला मिळत नाही व्हिडिओजवर. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू कधी दुधाचे पैसे निघतात, कधी किराणाचे मिळतात. काहींना मिळत असतील, काहींचे बंगले होत असतील, मर्सिडीज होत असतील, तर त्यांचा नशिबाचा भाग आहे प्रत्येकाचा, होय की नाही. आपण आनंद मिळवणे आणि आनंद देणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं की ते मी करत असते. मला खूप आनंद होतो या सगळ्या गोष्टी करताना आणि तुम्हाला सांगताना. तुम्हाला आनंद होत असणार आहेच हे मला माहीत आहे. कारण की आपल्या स्त्रियांना एखादीची साडी आवडली, बघितली, नवीन घातली किंवा खूप दिवसांनी बघितली की आपण म्हणतो किती छान आहे छान आहे. म्हणजे साडी दुसऱ्या व्यक्तीने घातलेली असते पण तुम्हाला आनंद होतो, होय की नाही. तसंच आहे हे. तर ही सुद्धा एक पॉझिटिव्हिटी आहे, दुसऱ्याला चांगलं म्हणणं. हे चांदीचंच आहे का काय कोणास ठाऊक, फारच चमकायला लागले. मला वाटतं चांदीचंच आहे. जरा फरक आहे कलरमध्ये फरक आहे. चांदी नाही आहे, नाही तर पांढरं दिसलं असतं नाही का. छानच झालं पण मस्त.